दारू सोडण्यासाठी आलेला व्यक्ती धिंगाणा घालत असल्याने मारहाण केल्याचे महाराजांचे स्पष्टीकरण। समाज माध्यमांवर 2 दिवसा अगोदरपासून एक महाराज एका व्यक्तीला बेदम मारत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता। या प्रकरणात नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेण्यासाठी आम्ही थेट घाटनांद्रा येथे शिवा महाराज यांच्या आश्रमावर पोहोचलो आणि त्यांना विचारणा केली असता त्यांनी ही व्यक्ती माझ्याकडे दारू सोडवण्यासाठी आली होती व त्याने त्या ठिकाणी धिंगाणा घातला, त्यामुळे त्याला मारलं असल्याचं स्पष्टीकरण महाराजांनी दिलं आहे। दरम्यान व्हिडिओमध्ये ज्या व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याचे दिसतंय त्याने तक्रार दिल्यास निश्चित कारवाई करू असे रायपूरचे ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी सांगितले। तो दारू सोडायसाठी आला आणि जास्ती दारू पिला होता। मग तो दांगडो करायला लागला। ज्यावेळेस दांगडो करायला लागला तर मी त्याला सांगितलं हे दांगडो करून 2-4 वेळा समजून सांगितलं तरी तो काही ऐके नाही। त्याला बैर काढून दिलं, मी जाय म्हणलं भेटलं दारूचं औषध नाही भेटलं, जाय म्हणलं घराकडे। आणि तो पुन्हा आला दांगडो करायला लागला, त्याच्या घरचे सोबत होते, त्याच्यामुळे बाबा येईल कसं करायला औषध द्या, म्हणजे हा ऐकूनच नाही मी कसं काय औषध देऊ नाही म्हणलं तुमच्या आशीर्वादाला चांगलं सांगा समजून तसं। म्हणजे दांगडूच करी लागला म्हणजे आधी आले, मी त्याला 2-3 चापटा मारल्या। कशासाठी आला होता, कशाचा उपचार करता? दारूचा। आपण कशाचा उपचार करता येते? दारू कशा पद्धतीने हे उपचार केला जातात आणि मार्गदर्शन सांगतो। काही औषधोपचार पण देतात आणि औषध नाही देत, होदी बांधतो। किती वर्षापासून या ठिकाणी? 18 वर्षापासून। किती लोकांवर? आता लोक जवळपास 35,000 लोक झाले। संपर्क करा।